हाय ब्युटिफुल लेडीज। तर आज मी तुमच्याबरोबर मिनिमम कमीत कमी थर असलेला हलका फुलका असा एक मेकअप लुक शेअर करणार आहे, जो की तुम्ही कोणत्याही इव्हेंट कार्यक्रमाला किंवा सणावारांमध्ये क्रिएट करू शकता। सणावारांच्या दिवसामध्ये काय होतं ना की आपल्याला खूप कामे असतात आणि त्या कामांमधून आपल्याला मेकअप करण्यासाठी आणि तयार होण्यासाठी खूप कमी वेळ उरलेला असतो आणि त्या वेळेतच आपल्याला तो मेकअप करायचा असतो। म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कमीत कमी वेळेमध्ये आपण अतिशय सुंदर आणि युनिक असा मेकअप लुक कसा क्रिएट करावा। आणि आता रक्षाबंधन देखील जवळ आलेला आहे, तर रक्षाबंधनला तुम्ही नक्कीच हा मेकअप लुक ट्राय करू शकता। मेकअप तर आपण स्टार्ट करणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी असेच नवीन नवीन मेकअप, फॅशन, हेअरस्टाईल अशा वेगवेगळ्या विषयांवरती नवीन ट्रेंडिंग विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते। सबस्क्राईब करणं ही तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी हे खूप मोठं आहे। मला जास्त प्रोत्साहन मिळतं अजून नवीन ट्रेंडिंग व्हिडिओज करण्यासाठी। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला टोनर यूज करायचा आहे आणि त्यासाठी मी प्लमचं रोज वॉटर टोनर यूज केलेला आहे। कोणताही मेकअप करण्यापूर्वी आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजेच आपल्याला स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आपल्याला टोनर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि प्रायमर अशा वेगवेगळ्या स्किन केअरच्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे आणि ते प्रोडक्ट मेकअपच्या आधी अप्लाय करायचे आहेत। त्यामुळेच मी सगळ्यात सुरुवातीला टोनर अप्लाय केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी घेतलेला आहे मॉइश्चरायझर। असं नाही आहे की मी जे प्रोडक्ट वापरते तेच तुम्ही वापरले पाहिजेच तेव्हाच मेकअप छान होईल वगैरे, असं काही नाही आहे। वेगवेगळ्या स्किनच्या टाईपनुसार वेगवेगळे प्रोडक्ट आहेत। तुमची स्किन कोणत्या टाईपची आहे त्यानुसार तुम्ही प्रोडक्ट परचेस करा आणि तेच प्रोडक्ट मेकअप करण्यापूर्वी स्किन केअर करण्यासाठी वापरा। तर मी संपूर्ण चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर यूज केलेला आहे, तुम्ही पाहिलंच, आणि व्यवस्थितपणे ब्लेंड देखील करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी यूज करत आहे सनस्क्रीन। मी ज्या सिक्वेन्समध्ये हे प्रोडक्ट वापरत आहे, म्हणजेच आधी टोनर लावलं, नंतर मॉइश्चरायझर, नंतर सनस्क्रीन, त्याच सिक्वेन्समध्ये तुम्हाला ते लावायचे आहेत। त्याच पद्धतीने स्किन केअर केलं जातं मेकअप करण्यापूर्वी, तेव्हाच तुमचा मेकअप जो आहे तो व्यवस्थित राहतो आणि छान टिकतो। जर तुमची स्किनच चांगली प्रिपेअर नसेल तर तुम्ही कितीही मेकअप लावला तर तो अजिबात तुमच्या स्किनवर टिकत नाही आणि अजिबात लॉंग लास्टिंग देखील राहत नाही। त्यानंतर मी यूज करत आहे प्रायमर आणि त्यासाठी मी घेतलेला आहे मार्सचं प्रायमर आणि मी हे संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे लावून घेणार आहे आणि ब्लेंड देखील करून घेणार आहे। मी बऱ्याच लेडीजला पाहिलेलं आहे की त्या डायरेक्ट चेहऱ्यावरती फाउंडेशन लावतात किंवा कोणतीही क्रीम लावतात, त्याच्यामुळे तुमचा चेहरा खराब होतोच होतो, पण तुम्ही जी क्रीम लावलेली आहे ती अजिबात लॉंग लास्टिंग राहत नाही, ती लगेच निघून जाते, शिवाय तुमची स्किनसुद्धा ड्राय होते। पण तुम्ही मला म्हणाल की एवढं सगळं स्किन केअर कधी करत बसणार, मग तुम्ही एक काम करू शकता, ज्या प्रायमरमध्ये प्रायमर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे तीनही घटक आहेत ना, ते प्रायमर यूज करायचं। आणि त्यासाठी मी तुम्हाला एक प्रायमर सजेस्ट करत आहे, ते म्हणजे इनसाइडचं 3-in-1 प्रायमर। या प्रायमरमध्ये तीनही घटक आहेत, शिवाय याची प्राईस देखील जास्त नाही, 300 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला हे प्रायमर मिळून जातं। याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन टॅप करून परचेस करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे आणि त्यासाठी मी घेतलेला आहे स्विस ब्युटीचं स्टिक फाउंडेशन, याचा शेड आहे 01। मी सांगितलेलं इनसाइडचं जर प्रायमर तुम्ही लावत असाल तर तुम्हाला ते डायरेक्ट लावायचं आहे, आधी प्रायमर लावायचं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही फाउंडेशन अप्लाय करू शकता। तर हे फाउंडेशन मी संपूर्ण चेहऱ्यावरती मानेला आणि कानाला देखील लावून घेत आहे। आणि बऱ्याच वेळेस ना आपण चेहऱ्याला फाउंडेशन लावतो पण कानाला आणि मानेला लावत नाही, त्याच्यामुळे काय होतं की आपण जेव्हा संपूर्ण तयार होतो ना तेव्हा आपला चेहरा वेगळा, मान वेगळी असं दिसतं आणि ते खूप घाण दिसतं। त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही मेकअप करत असाल तेव्हा फाउंडेशन चेहरा आणि मानेला देखील लावा। तर हे फाउंडेशन लावून झाल्यानंतर मी डायरेक्टली माझ्या हाताच्या मदतीनेच हे ब्लेंड करत आहे। ब्युटी ब्लेंडर अजिबात मी वापरलेला नाही आहे आणि जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करत बसाल तर खूप वेळ होऊन जाईल, त्यामुळे डायरेक्टली प्रेफर करा की तुम्ही तुमच्या हाताच्या मदतीनेच फाउंडेशन ब्लेंड कराल जेव्हा तुम्हाला घाई असेल। आणि मी इथे स्टिक फाउंडेशन लावलेलं आहे। जे स्टिक फाउंडेशन असतात ना ते एकदम सॉफ्ट असतात, त्यामुळे ब्लेंड करायला एकदम इझी जातात, म्हणून तुम्ही प्रेफर करा जेव्हा घाईमध्ये असाल तेव्हा स्टिक फाउंडेशनच वापरा। तर इथे माझी ब्लेंडिंग झालेली आहे करून आणि तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर हे फाउंडेशन ब्लेंड झालेलं आहे। त्याच्यानंतर फाउंडेशनला सेट करण्यासाठी मी इथे यूज करत आहे मिऑनची ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर, याचा शेड आहे 01 आणि ही मी संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घेत आहे।
खूप सुंदर पद्धतीची ही कॉम्पॅक्ट पावडर आहे. खूप छान पद्धतीने ऑइल कंट्रोल करण्याचं काम करते. खूप दिवस झालं मी यूज करत आहे आणि खूप छान रिझल्ट याचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्यानुसार कॉम्पॅक्ट यूज करू शकता. फक्त कॉम्पॅक्ट यूज करणं हे मस्ट आहे, कारण की कॉम्पॅक्ट तुमचं फाउंडेशन जर सेट नसेल तर तुमचा बेस जो आहे तो व्यवस्थित राहत नाही. म्हणूनच जिथे जिथे मी फाउंडेशन लावलेलं आहे तिथे तिथे मी कॉम्पॅक्ट पावडरने ते सेट करून घेत आहे. ह्या मेकअप लुकमध्ये मी कन्सिलर स्किप केलेला आहे, कारण की आपल्याला कमीत कमी प्रोडक्टमध्ये कमीत कमी वेळेमध्ये मेकअप करायचा आहे. जर तुम्हाला खूपच जास्त डार्क सर्कल असतील तर तुम्ही कन्सिलर नक्कीच वापरा. त्यानंतर आयब्रो फिल करण्यासाठी मी इथे वापरत आहे मॅट लुक द ब्रोबारची आयब्रो किट. आणि आयब्रो फिल करताना नेहमी आपल्याला अगोदर ब्रश फिरवून घ्यायचा आहे आपल्या आयब्रोजवरती आणि त्यानंतरच प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला त्या किटमधली वॅक्स क्रीम अप्लाय करायची आहे. वॅक्स क्रीम अप्लाय केल्यामुळे काय होतं, तुम्ही जे पण ब्लॅक किंवा ब्राऊन कलरचं प्रोडक्ट लावणार आहात ते व्यवस्थितपणे सेट राहतं, अजिबात स्मज होत नाही. म्हणूनच मी दोनही आयब्रोजला अगोदर वॅक्स क्रीम अप्लाय करून घेत आहे, म्हणजेच लावून घेत आहे व्यवस्थितपणे त्या ब्रशच्या मदतीने. आणि त्यानंतरच मी ब्राऊन कलरचं प्रोडक्ट अप्लाय करणार आहे. आयब्रोज फिल करताना तुम्हाला नेहमी तुमच्या आयब्रोजचा जो कलर आहे, तुमच्या आयब्रोज ज्या कलरच्या आहेत त्याच कलरचं प्रोडक्ट तुमच्या आयब्रोजवरती अप्लाय करायचं आहे. त्यामुळेच त्या एकदम नॅचरल दिसतील आणि एकदम नॅचरल लुक येईल. जर तुम्ही जास्त डार्क केलं तर ते अजिबात व्यवस्थित दिसणार नाही. तुमचे आयब्रोज ब्लॅक कलरचे असतील तर ब्लॅक कलरचं शेड आणि तुमचे आयब्रोज ब्राऊन कलरचे असतील तर ब्राऊन कलरचा, आणि दोन्ही मिक्स करून देखील तुम्ही एक वेगळा शेड करून लावू शकता. आयब्रोज फिल करताना आपल्याला सुरुवात आउटर कॉर्नरपासून करायची आहे आणि आयब्रोजच्या सुरुवातीला जिथून आपले आयब्रोज स्टार्ट होतात तिथे थोडा थोडा टचअप द्यायचा आहे. तेव्हाच एक नॅचरल इफेक्ट तुमच्या आयब्रोजला येऊ शकतो. आयब्रोज फिल करून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा त्यावरून ब्रश फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून जे पण एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे, डस्ट आहे ते रिमूव्ह होईल आणि एकदम नॅचरल इफेक्ट येईल. त्यानंतर आपल्याला आय मेकअप करायचा आहे आणि त्यासाठी मी घेतलेला आहे कलर्स क्वीनचं आय शॅडो पॅलेट, ज्यामध्ये 51 वेगवेगळे कलर्सचे शेड अवेलेबल आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर हे पॅलेट आहे. 51 शेड्स आहेत आणि सगळे शेड्स हे शिमरी आहेत. खूप सुंदर लुक देतात. कोणत्याही सणावारामध्ये तुम्ही जर आय मेकअप क्रिएट करत असाल तर हे देखील तुम्ही नक्कीच एकदा परचेस करून यूज करून बघू शकता. तर ह्या पॅलेटमधला गोल्डन कलरचा शेड मी घेतलेला आहे. गोल्डन आणि रेड असे दोन कलर मिक्स करून मी एक वेगळा शेड क्रिएट करणार आहे आणि एकदम सिंपल मिनिमम आय मेकअप करणार आहे, जो एकदम लाईट दिसेल. आणि डायरेक्टली मी माझ्या बोटांच्या मदतीनेच हा शेड अप्लाय करत आहे. जेव्हा आपल्याला घाई असते ना, तेव्हा आपल्याला ब्रशनी वगैरे आय मेकअप करायला अजिबात वेळ नसतो. म्हणूनच मी इथे बोटांचा यूज करून आय मेकअप कसा करावा हे तुम्हाला दाखवत आहे. गोल्डन कलर ब्लेंड करून झाल्यानंतर मी त्याच पॅलेटमधला रेड कलर घेतलेला आहे थोडासा बोटांवर आणि त्यावरतीच मी थोडं फिरवून घेतलेला आहे आणि थोडासा एक वेगळा लुक मी क्रिएट केलेला आहे ह्या आय मेकअपचा. तुम्हाला अजिबातच आय मेकअप येत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता. तुमच्या साडी किंवा ड्रेसमध्ये जो कोणता कलर आहे त्या कलरचा शेड घ्यायचा आणि डायरेक्ट तुमच्या डोळ्यांवरती अप्लाय करायचा आणि आयलायनर लावून द्यायचं. असं नाही आहे की प्रॉपरच आय मेकअप केला पाहिजे, असंच आलं पाहिजे. नुसतं जरी तुम्ही ब्लेंड करून आयलायनर लावलं ना तरी देखील खूप सुंदर तुमचा लुक दिसतो. आयशॅडो ब्लेंड करून झाल्यानंतर आपल्याला काजळ लावायचं आहे आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे शुगरचं ब्लॅक कलरचं काजळ आणि ते देखील मी व्यवस्थितपणे अप्लाय करून घेत आहे डोळ्यांवरती. काजळ लावून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आयलायनर लावायचं आहे आणि त्यासाठी मेबलिनचं ब्लॅक कलरचं आयलायनर मी इथे घेतलेलं आहे. आयलायनर अप्लाय करताना आपल्याला त्या आयलायनरच्या ब्रशवरती जेवढं पण एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते अगोदर रिमूव्ह करायचं आहे आणि त्यानंतरच ते प्रोडक्ट आयलायनर आपल्या डोळ्यांवरती अप्लाय करायचं आहे. नाहीतर जास्त प्रोडक्ट लागल्यामुळे तुमचा आय मेकअप पूर्णपणे बिघडवू शकतो. जर तुम्ही बिगिनर्स असाल ना तर तुम्ही डायरेक्टली इनर कॉर्नरपासून ते आउटर कॉर्नरपर्यंत एकदम स्ट्रेट वेमध्ये आयलायनर अप्लाय करा. अजिबात तुमचा आयलायनर बिघडणार नाही.
जर तुम्ही आउटर कॉर्नरपासून आयलायनर लावायला सुरुवात केली ना तर आयलायनर बिघडण्याचे जास्त चान्सेस आहेत। तर माझं एका डोळ्याला आयलायनर लावून झालेलं आहे, त्याच पद्धतीने मी दुसऱ्या डोळ्याला देखील आयलायनर लावून घेते। तर आता आपल्याला मस्कारा लावायचा आहे। आपल्या पापण्यांना व्हॉल्यूम देण्यासाठी मस्कारा लावला जातो आणि खूप छान सुंदर अशा दिसतात तुमच्या पापण्या मस्कारा लावल्यानंतर। तर त्यासाठी मी यूज करत आहे मीनाव प्रोचा लॅश डबलिंग मस्कारा। हा देखील अतिशय सुंदर आहे, खूप छान पद्धतीने व्हॉल्यूम देतो तुमच्या पापण्यांना। तर मी इथे व्यवस्थितपणे मस्कारा अप्लाय करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर कॉन्टोर ब्लश आणि हायलायटरचं हे 3-in-1 पॅलेट मी घेतलेलं आहे आणि त्यामधलं कॉन्टोरिंगचं प्रोडक्ट घेऊन मी अगोदर कॉन्टोरिंग करणार आहे। कॉन्टोरिंग केल्यामुळे काय होतं, तुमचा चेहरा थोडासा स्लिम दिसतो, थोडासा स्लिम इफेक्ट येतो तुमच्या चेहऱ्याला। शिवाय तुमचं नाक जर मोठं असेल ते छोटं आणि शार्प दिसण्यासाठी देखील मदत होते। सर्वात सुरुवातीला मी कॉन्टोरिंगचं प्रोडक्ट माझ्या कानापासून ते ओठांपर्यंत असं स्ट्रेट वेमध्ये अप्लाय केलेलं आहे। त्यानंतर आपला चेहरा जिथं संपतो तिथे अप्लाय केला आहे आणि फोरहेडवरती एकदम वरती अप्लाय केलेला आहे। त्याच्यानंतर नोजला मी शेप देण्यासाठी नोजच्या दोनही साईडला थोडं थोडं प्रोडक्ट अप्लाय करत आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे मी कसं अप्लाय केलेलं आहे ते। आणि तुम्हाला दिसतच असेल फरक, अगोदर कसं दिसत होतं नोज आणि आता कसं दिसतंय ते। तर कॉन्टोरिंग झाल्यानंतर आपल्याला ब्लश लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जर खूप जास्त आवडत नसेल तर एकदम थोडंसं तुम्ही घेऊ शकता आणि हलक्या हाताने ब्रश फिरवू शकता। एकदम सुंदर असे गुलाबी गाल दिसतात आणि एकदम सुंदर तुमचा मेकअप दिसतो ब्लश लावल्यामुळे। आपण मगाशी जिथे कॉन्टोरिंग केलेली आहे त्याच्या थोडंसं वरती ब्लश लावायचं असतं आणि तिथेच मी ब्लश लावून घेतलेला आहे। ब्लश लावून झालेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला हायलायटर लावायचं आहे आणि सगळ्यात सुरुवातीला मी हायलायटरच्या ब्रशवरती थोडंसं प्रोडक्ट घेतलं आणि नोजवरती हायलायटर लावलेलं आहे। नोजला हायलाइट केल्यामुळे ते एकदम सुंदर आणि शार्प दिसतं। त्याच्यानंतर आपण जिथे ब्लश लावलेला आहे त्याच्या थोडंसं वरती आणि तिथे आपण हायलायटर लावू शकतो। त्याच्यानंतर फोरहेडवरती आणि ओठांच्या खाली। हायलायटरमुळे तुमच्या चेहऱ्याचे हे पार्ट हायलाइट होतात आणि अतिशय सुंदर तुमचा चेहरा दिसतो। त्याच्यानंतर मला लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना प्रिपेअर करायचं आहे, ओठांची काळजी घ्यायची आहे। त्याच्यामुळे मी इथे लिप बाम यूज करत आहे। जर तुमच्याकडे लिप बाम नसेल तर तुम्ही वॅसलीन किंवा कोणतंही लिप केअर प्रोडक्ट यूज करू शकता। त्यानंतर मी एकदम सुंदर पिंक कलरची लिपस्टिक घेतलेली आहे आणि याची लिंक मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण की मी ही झुडिओमधून घेतलेली होती, पण याचा शेड मी नक्कीच सांगू शकते। याचा शेड आहे मॅट बेरी पाउट B3। तुम्ही झुडिओमधून ही परचेस करू शकता। तर मी डायरेक्टली लिपस्टिक अप्लाय करत आहे, लिप लायनर वगैरे अप्लाय करत नाही आहे कारण की आपल्याला घाईमध्ये खूप जास्त वेळ नसतो, म्हणून आपण जस्ट लिपस्टिक जरी अप्लाय केली तरी पण ते सुंदर दिसतं। तर मी व्यवस्थितपणे ओठांवरती लिपस्टिक अप्लाय करून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर आणि हलका फुलका असा माझा हा मेकअप लुक कंप्लीट झालेला आहे आणि ह्या मेकअपला सेट करण्यासाठी मी आता वापरत आहे किस ब्युटीचा मेकअप फिक्सिंग स्प्रे किंवा मेकअप सेटिंग स्प्रे। तुम्ही कोणताही मेकअप सेटिंग स्प्रे यूज करू शकता, फक्त तो चांगल्या ब्रँडचा असावा। सेटिंग स्प्रे स्किनमध्ये ऑब्झॉर्ब होत आहे तोपर्यंत मी इथे इयरिंग्स वेअर करणार आहे आणि त्यासाठी मी हे गोल्डन कलरचे डायमंड असलेले इयरिंग्स घेतलेले आहेत जे की माझ्या ड्रेसवरती एकदम व्यवस्थितपणे जात आहेत। तर मी हे इयरिंग्स वेअर करून घेत आहे। अशा प्रकारे देखील तुम्ही टाइम सेव्ह करू शकता, म्हणजेच तुमचा मेकअप सेट होईपर्यंत तुम्ही ज्वेलरी वगैरे वेअर करू शकता।
तर अशा पद्धतीने माझा हा संपूर्ण मेकअप लूक कंप्लीट झालेला आहे। तुम्हाला हा मेकअप लूक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल। आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक देखील दिलेली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही मला फॉलो करू शकता। आणि हां, मुख्य म्हणजे रक्षाबंधनला हा मेकअप लूक ट्राय करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।